पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीविषयी नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी बैठक घेतली। यामध्ये बाधितांना योग्य ती भरपाई आणि पुनर्वसन करण्याची चर्चा झाली। यावेळी प्रस्तावित कॉरिडॉर आणि रस्ते रुंदीकरण या विरोधात नागरिक एकवटले असून आज श्री विठ्ठल मंदिर परिसरात त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। वास्तविक पाहता गेल्या 1.5 वर्षापासून प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर आणि रस्ते रुंदीकरण याविषयी मंदिर परिसर तसंच इतरही बाधित मालमत्ताधारकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं। अशातच नेते मंडळीकडून करण्यात येणारी संभ्रमात टाकणारी विधानं आणि शासकीय पातळीवरील हालचाली पाहता मोठी अस्वस्थता दिसून येत होती। आता पुन्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची चर्चा सुरू झाली असताना प्रस्तावित कॉरिडॉर आणि रस्ते रुंदीकरण या विरोधात नागरिक एकवटले आहेत। पांडुरंगाच्या पायाशी आज जे आत्मक्लेश आंदोलन आहे हे खरोखरच सर्व भावी भक्तांना विचार करण्याची गोष्ट आहे। आमचा कोणत्याही सुधारणेला विरोध नाही, शहर डेव्हलपमेंटला विरोध नाही, पण केवळ आणि केवळ फक्त लोकांची घरं पाडूनच तुम्ही या सुधारणा करणार का मूलभूत प्रश्न आहे। आणि कोणत्या वारकरी संघटनेनं तुम्हाला या घरं पाडून सुधारणा करायचं मागितलेलं आहे हाही विषय महत्त्वाचा आहे। आमचं माधवरात दुकान होतं, 1600 रुपये आम्हाला फ्रंटेज म्हणून भरा म्हणून सांगितलं। दुकान तर गेलंच गेलं, जागाही दिली नाही। म्हणजे काय चाललंय काय तुमचे, तुम्हाला कोण विचारणार नाही असं चाललंय। इतकंच जर तुम्हाला वाटत असेल तर बाकीच्या शहरातल्या सुधारणा ज्या आहेत त्या सगळ्या करा ना, त्याला कोणाचा आडवं आहे? ते न करता फक्त आणि फक्त मंदिर परिसर जो येतं ते एस टी महामंडळासारखं झाले। काही कुठलं आंदोलन असलं की पहिल्यांदा एस टीला दगड, तसं पहिल्यांदा देवळापाशी कुणी आलं की पहिल्यांदा देवळापाशी लोकांचं नुकसान, हे कशासाठी? हा आमचा मूलभूत प्रश्न आहे।